पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज सागर. साहिल सामोरं जाईल. शाहिद आहे आणि साहिल. पहिला चेंडू अत्यंत देखणा प्रहार केला जातोय. चेंडू जातोय कव्वरमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. 2 धावा जोडल्या जात आहेत. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. वेल बिगिनर्स हाफ डन असं म्हटलं जातं. चांगला प्रारंभ आरंभ आणि शुभारंभ आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल शेख एस डी ढोबळे यावर्षी इन्फॉर्म असलेला संघ. भोईरपाडा येथील सवीर स्मृती चषकामध्ये विजेतेपद प्राप्त केलं. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर झुपाडा येथे द्वितीय क्रमांक. कोशिंबडे येथे सुद्धा त्यांनी क्रमांक मिळवला. पीटीसी मधील आपण विचार करूया. चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईट. बाहेर जय महाराष्ट्र बोईरगाव संघानं सुद्धा मला वाटतं अंबाडीकडे स्पर्धा जिंकलेली आहे. परंतु पीटीसीचा क्रिकेटचा विचार केला तर प्रत्येक स्पर्धेत एक नवा विजेता आपल्याला पाहायला मिळतोय. या वर्षाचा ट्रेंड आहे तो. तर बॅट पुढचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर. पंच माघारी फिरता आहेत. दोन्ही हात समांतर करतायत. धावा मिळत आहेत. अवांतर धावबलकाची धावा धडकता आहेत. बिनबाद 4. सागर चौधरी एक तेतरार मारा करणारा गोलंदाज. दरम्यान पुढचा चेंडू मोठा प्रहार. जबरदस्त घणघणाती आघात. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात चेंडूच जाईल. सीमा रेषा पार. चौकार. काल सोरगाव बी संघानं देवळी संघाला परास्त केला. मात्र देवळी संघानं ज्या पद्धतीनं सरपंच चषकामध्ये माजी सरपंच चषकामध्ये कामगिरी केली, विशेषतः खानिवली विरुद्ध शेखर विरुद्ध अगदी वाईट गाडची जी लाईन आहे त्या लाईनपर्यंत जात आदेश गळवीनं जबरदस्त फटकेबाजी केली होती. 38 धावांची त्याची अंतिम फेरीतली खेळी ही आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिली गेली. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख चेंडू आणि या ठिकाणी मला वाटतं झेल धरतीला दान झाला. 1 2 3 चौथ्या प्रयत्नात झेल धरतीला दान. यापुढील सामना आहे तो मीनाक्षी स्पोर्ट कांदळी वर्सेस जय हनुमान वाहुली. दोन्ही संघाला विनंती करतोय आपण इनिंग ब्रेक मध्ये इथे उपस्थित होणं गरजेचं आहे, अन्यथा चेंडूची पेनल्टी दिली जाते. दरम्यान अत्यंत सुरेख फटका. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. सीमा रेषा पार. षटकार. चव्हाणनी मोहम्मद गजनीला जीवनदान दिलं, परंतु पुढच्या वर्षीच्या तराईच्या युद्धामध्ये मोहम्मद गजनीनं पृथ्वीराज चव्हाण यांना जीवनदान दिलं नाही. जीवनदान देणं इथे पण पाहायला मिळते. षटकार. आता मात्र या ठिकाणी अत्यंत दैदिप्यमान फटका जोडला जातोय. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एका टप्प्याच्या साह्यानं चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. जीवनदान आल्यानंतर षटकार एक चौकार आपला पाहायला मिळतोय. स्वयंसेवकांना विनंती करेन आपण सीमारेषांचा ताबा घ्यायचा आहे. चेंडू मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर त्वरित आपण मैदान देणार आहात. अशा पद्धतीने जर वेळ खराब झाला तर मात्र संघांना आपल्याला अधिकचा वेळ निश्चितपणे द्यावा लागेल. 18 धावा धावफलकावरती झळकल्या जात आहेत. खूप सुरेख फटका साहिलनं खेळला होता. उजवीकडे शप्पल झाला होता. जवळजवळ स्वतःच्या शरीराला झोकून दिलं आणि एक जबरदस्त आघात आपल्याला पाहायला मिळाला. नटराजन स्टाईलनं हा फटका खेळला गेला होता.
चौकारच्या जोरावरती 18 धावा, बिनबाद 18, एक झेल सुटला. आत्तापर्यंत 5 चेंडूंना सामोरा गेला साहिल आणि बॅटमधून साहिलच्या एकंदरीत धावा आलेल्या आहेत 16, 2 वाईटच्या रूपानं धावा आणि त्या जोरावरती 18 धावा. सागर चौधरी महागडा ठरतोय. चॅलेंज ग्रुप आयोजित स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक आणि एवन जोडी सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते. दरम्यान पुढचा चेंडू एक जबरदस्त आघात लॉंगॉनच्या क्षेत्राकडे चेंडू गेला होता. एक धाव बलगावती धावा झळकतायत 19. मला वाटतं लॉंगॉपच्या क्षेत्रामध्ये तो उभा होता. थोडंसं एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्राकडे समालोचन कक्ष असल्यामुळे थोडी अडचणी होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती. इनिंग ब्रेकमध्ये जे हनुमान वाहुली वर्सेस मीनाक्षी स्पोर्ट कांदळी या दोन संघांच्या दरम्यानची नाणेफेकी होईल. पहिल्या षटकासाठी 6 मिनिटं जरी खर्च झाली असली तरी चेंडू आणण्यासाठी वेळ गेलेला आहे, त्यामुळे 5 मिनिटांमध्ये षटक 1 मिनिट आपण एक्स्ट्रा देणार आहोत त्यांना. कोणावरती अन्याय होऊ नये. चला गोलंदाज सज्ज होतोय प्रवीण चौधरी. संघात मला वाटतं काही बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन खेळाडू आलेले आहेत. काही खेळाडू इंजुर्ड असतील कामामुळे आज इथं उपस्थित होऊ शकले नाहीत असं वाटतं. किरण कपिलची अनुपस्थिती आहे. दरम्यान प्रवीणच्या माऱ्याला सामोरं जाईल फलंदाज साहिल, कारण शेवटच्या चेंडूवर 1 धाव झाली. निश्चितच डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू, पंचांचा इशारा वाईट. सुदैवी ठरला मी म्हणेन या ठिकाणी प्रवीण. मोठा आघात झाला नाही कारण समोर एक विस्फोटक फलंदाज आहे. जबरदस्त घणघणाचे आघात करण्याची डाव्या एसटीवरचे चेंडू, मधल्या एसटीवरचे चेंडू, अगदी उजव्या एसटीवरचेही चेंडू ऑनसाईडला बिरकावून देण्याची क्षमता असलेला फलंदाज आहे. दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र उजव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर. 21 धावा धावफलकावरती झळकल्या जात आहेत. सलग 2 चेंडू वाईट. सकाळचं सत्र आहे. डोळ्यावरची झोप अजून उडाली नाही. मगाशी ज्या पद्धतीने दीपकनं वर्णन केलं, निखिलमध्ये क्षमता आहे, अनेक शरीरयष्टी भक्कम आहे आणि ताकद प्रचंड आहे. टायमिंगच्या जोरावरती तो खूप सुंदर फटके खेळत असतो. दरम्यान पुढचा चेंडू आणि जबरदस्त एक आघात आपल्या पाहायला मिळतो. मिड विकेटच्या क्षेत्राकडे चेंडू अडवला जातोय. पळून एकदा पूर्ण केली ती गेली. एका धावीच्या जोरावर धावफलकावरती धावा झळकत आहेत. 22 धावा. याच मैदानावरती मला वाटतं सोरगावने स्पर्धा ठेवली होती. तिथे सुद्धा सोरगाव बी संघ यशस्वी झाला होता. उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला. मला वाटतं 2ऱ्या का 3ऱ्या क्रमांकाचा तो मानकरी होता. अशा पद्धतीनं हे मैदान आहे ते सोरगाव बी संघासाठी लाभदायक आहे आणि काल सुद्धा त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं. दरम्यान आता प्रथमच शाहिद शेख सामोरा जाईल गोलंदाज प्रवीणच्या माऱ्याला. युवा खेळाडू आहे. दरम्यान सुरेख चेंडू, यस, अगदी यष्ट्यांच्या समोर पाचीच्या स्वरूपामध्ये शाहिद शेख युवा खेळाडू बाद होऊन तंबूत परततोय. थोडा वेळ फलंदाजांनी घेऊ नका प्लीज. आपण त्वरित मैदानात येणं अत्यंत गरजेचं आहे कारण आपण टाइम लावलेला आहे आणि सर्कल रेषा सोडून जाण्याच्या अगोदर नव्या फलंदाजांना प्रवेश करणं गरजेचं आहे. ही पहिली वॉर्निंग आहे. सेकंड टाइम मात्र तुम्हाला पेनल्टाईज केलं जाईल. धावफलकावरती धावा झळकतायत. 22 धावा. पहिला गडी गमावला गेलाय. अत्यंत सुरेख सुंदर अशा रीतीनं गुणलेखन करता. अक्षरे अत्यंत सुरेख आहे आणि
नीटनेटकेपणा वाखाणण्याजोगा आहे आणि स्वतःच मला वाटतं त्यांचं या ठिकाणी लेखनाचं आपण चार्ट पाहतोय. दरम्यान पुढचा चेंडू अत्यंत देखणा प्रहार, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात, सीमा रेषा पार, षटकार. पहिल्याच चेंडूवर आग ओकायला सुरुवात केली. आता दुधारी तलवार आहे कृष्णा स्पोर्ट वारलीपाडा संघासाठी. दोन्ही बाजूला आक्रमक फलंदाज आहेत. षटकाराच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. 28 धावा, दुसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत. 28 धावा, धावांचा डोंगर सर करते आहे एस डी डोहले. तर पुढचा चेंडू निश्चितच एक चांगला मोठा फटका जोडण्याचा प्रयत्न आहे. 2-2 क्षेत्ररक्षक, मोठी धाव घेतली. शेवटी चेंडू धरतीला दान झाला. 2 धावा अत्यंत सुरेख रीतीने पळून पूर्ण केल्या गेल्या. रनिंग बिटवीन द विकेट सुंदर आहे. दुसरा झेल या इनिंग मध्ये ड्रॉप होताना पाहायला मिळतो. एक एसटी रक्षकाने चुकी केली. आता मात्र डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडनं ही चुकी घडलेली आहे. कुणाल काचरे 30 धावा. अत्यंत सुरेख फटका, कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एका टप्प्याच्या साहाय्यानं चेंडू हातामध्ये येईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. आत्मघातकी झालं असतं मात्र वाटतं एसटी रक्षकाने थोडीशी चुकी झालेली आहे. 2 धावा लिहिल्या पूर्ण. 32 धावा, 16च्या सरासरीने आतापर्यंत धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील सामना मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी वर्सेस जयहनुमान वाहुली. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. अन्यथा चेंडूंची पेनल्टी दिली जाते. खूप चांगला निर्णय आयोजकांचा. प्रत्येक सामना 4 षटकांचा. एका दिवसाला आपण पाहतोय कमीत कमी संघांना संधी म्हणजे या ठिकाणी मिळालेली आहे. अधिक संघ घेतले गेलेले नाही आहेत. या आयोजकांची अत्यंत सुंदर अशी व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. व्यवस्थापन महत्त्वाचं असतं आणि कालचा शेवटचा सामना हा सुद्धा 4 षटकांचा आपल्याला पाहायला मिळाला. 10:36 कारण उद्घाटनीय दिवस होता, थोडा उशीर होतोय. दरम्यान पुढचा चेंडू, दरम्यान एक सुरेख फटका लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, चेंडू जाईल सीमा रेषा पार, षटकार. चार चेंडूला सामोरा गेला, 16 धावा, एका चेंडू मागे 400ची सरासरी. काय जबरदस्त कामगिरी केली जाते. पहिल्या षटकात 19 धावा सागरनं दिल्या. प्रवीण म्हणतो मी का मागे राहू, मी पण 19 देणार, पण एक गडी बाद केला. अशा पद्धतीनं 38ची धावफलकावरती झळकल्या गेल्यात, मात्र 19च्या सरासरीनं. ही दुर्दैवी बाब आहे. कृष्णा स्पोर्ट वारलीपाडा एक मातब्बर संघ आहे. विलास चौधरी बघा, सकाळचं सत्र आहे. थोडंसं हवामानामध्ये गारठा असताना सुद्धा मैदानावर जेवढ्या धावा पळून पूर्ण केल्यात, दोन्ही फलंदाज मला वाटतं थोडेसे थकलेले आहेत. 12 मिनिटं लागलेली आहेत. 1 मिनिट आहे तो आम्ही तुम्हाला सैल केलेला आहे, तरी सुद्धा 12 मिनिटे. लक्षात घ्या, तुम्हाला 3 मिनिटांमध्ये षटक पूर्ण करणं बंधनकारक असेल, मात्र 1 मिनिटाची तुम्हाला मुभा असेल, अन्यथा पेनल्टाईज केलं जातं. आणि काल असं आपण पाहिलं तर पेनल्टाईज केलेलं आहे. खेळ सुरू होते. विलास चौधरी गोलंदाजी सज्ज, सामोरा जाईल फलंदाज साहिल. पुढचा चेंडू निश्चितच उजव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर पंचांचा इशारा. पंच भाणे आहेत त्या ठिकाणी.
संदीप बाणे, एक धाव, 39 धावा, अवंत रूपाची धाव 39 टू लॉस ऑफ 1 विकेट. दरम्यान पुढचा चेंडू अत्यंत सुरेख फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एका टप्प्याच्या साह्यानं चेंडू जातोय. यह षटकार है, क्या बात है. चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रात सीमारेषा पार. पेनाने लिहिला तो षटकार गुलाबी रंगाच्या पेनाने आणि विकेट मात्र लाल रंगाने. दरम्यान आणखी एक दर्शनीय फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, अचूक झेल टिपतोय. तिसरा हा झेल होता जो महत्वाचा टिपणं गरजेचं होतं, टिपला गेलाय. डिझे ते तरार मारा. बघा साहिल शेख बादून तंबूत परततोय आणि मग गोलंदाज मात्र या ठिकाणी वर्चस्व गाजवतोय. हेच तर असतं, एखादा मोठा खेळाडू बाद झाल्यानंतर संघ दबावात येतो. मानसिक दृष्टिकोनातूनही साहिलचं बाद होणं इतर खेळाडूंवरती परिणाम करत असतो. दरम्यान पुढचा चेंडू विलास चौधरी यांचा. सुरेख मारा. चेंडू पडल्यानंतर इनस्विंग झाला होता आणि बघा क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. कमीत कमी 3 धावा, कारण चेंडू शेवटच्या क्षणी त्याच्या डावीकडे वळला होता आणि चेंडू सुद्धा पडल्यानंतर जो इनस्विंग झाला होता, आतमध्ये आलेला फलंदाजाला उमगला नव्हता. शेवटच्या क्षणी त्याने बॅट लावली. एकेरी धाव फैजान आणि धाव फलकावरती धावा झळकत आहे 46. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख गोलंदाजी. ते तर्रार मारा. उजव्या अष्टीच्या थोडासा बाहेर खोलवर टप्प्याचा चेंडू. राजा फर्डे यांना सुद्धा हा चेंडू उमगला नाही. निर्धाव चेंडू जातोय. राजा 5वा चेंडू खेळत होता आणि प्रथमच तो निर्धाव चेंडूला सामोरा गेला. धाव फलकावरती धावा झळकल्या 46. दरम्यान पुढचा चेंडू विलास चौधरी यांचा. सुरेख चेंडू होता. चेंडूच्या वेगात बदल, चेंड फेस केला होता. मिड विकेटला चेंडू जाईपर्यंत एकदा पळून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी राजा फर्डे धाव बांधून तंबूत परततोय. अत्यंत मानाची स्पर्धा. स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक 3 गडी गमावले गेलेत. प्रथम पारितोषिक हेमंत ठाकरे यांच्या सौजन्यानं, द्वितीय पारितोषिक सूरज पालवी यांच्या सौजन्यानं, तृतीय पारितोषिक संजय पालवी यांच्या सौजन्यानं आणि पाणी पुरवठ्याची सेवाही त्यांच्याकडनं, भल्याभल्यांना पाणी पारलंय. ट्रॉफी परमेश्वर पालवी यांच्याकडनं आहेत. ते सध्या आपल्या ड्युटीवर आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर अँड सिरीजसाठी. क्या बात आहे परमेश्वर. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे ती आर्मी मॅन रामदास पालवी यांच्याकडनं. गावात आर्मी मॅन आहेत, पोलीस आहेत. सन्मान चिन्ह मनोहर ठाकरे यांच्याकडनं. सायकल आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी ती राजाराम दत्तात्रय शेलार सरपंच आहेत खालिंगावचे,
त्यांच्या सौजन्यानं यतीश राजाराम शेलार यांच्याकडनं आणि स्पर्धेचा आयोजक एवन जोडी संकेत ढोले आणि अक्षय पाटील. मला वाटतं यतीश शेलार जावई आहेत कळंबोळीचे. दरम्यान खेळाला सुरुवात होईल. 14 षटक दुर्गेश खरपडे. आज कपिल नाहीये आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावरती मात्र तिसऱ्या षटकामध्ये लगाम लागला. पहिला चेंडू अतिशय सुरेख रीतीने फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे एकेरी धाव मिळते. एक धावीच्या जोरावर धावफलकावरती धावा झळकतायत. 48 धावा. स्ट्राईकवर मात्र येतोय तो शानू, ज्यानं म्हणजे अगदी आपण बबलू पाटील एक चेंडू 7 धावीचं समीकरण होतं, सामना सहजपणे विकी स्पोर्ट कुक्से जिंकेल असं वाटत असताना वाईट चेंडू टाकला आणि एक चेंडू 6 धावीचं समीकरण आलं. सनसनाटी निर्माण झाली. संधी आहे. शानूचा वाढदिवस होता. शानूनं तो वाढदिवस षटकार मारून गोल्डन षटकार मारून साजरा केला आणि त्याच्यानंतर एस डी डोळेनं मागे वळून पाहिलं नाही. त्या स्पर्धेचं विजेतेपद प्राप्त केलं होतं. ती स्पर्धा म्हणजे समीर स्मृती चषक 2025-26 वाहुली येथील स्पर्धा. दरम्यान पुढचा चेंडू दुर्गेश खरपडे. सुरेख चेंडू. चेंडू हवेत गेलेला आहे. नो मॅनलँड क्षेत्राकडे चेंडू जाईल का? यस, प्रयत्न तर केला होता मात्र 2 धावा लिहिल्या पूर्ण. काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. फटका फसलेला होता आणि या 2 धावाच्या जोरावरती 50 धावा झळकता आहेत एस डी डोळे संघाच्या. मीनाक्षी स्पोर्ट कांदळी इनिंग ब्रेक मध्ये आपण उपस्थित होणं, त्याचप्रमाणे जय हनुमान वाहुली दोन्ही संघानं जर दोन्ही संघ उपस्थित राहिले नाही तर एक षटकाची कपात होईल. दरम्यान पुढचा चेंडू. सुरेख चेंडू. तेवढा चांगला प्रहार आणि क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. अत्यंत सुंदर झेल. आज 3 झेल आले. एक झेल सुटला. 2 झेल सुंदरतीने पकडलेत. धावफलकावरती धावा झळकल्या गेलेल्या आहेत. 54 षटकांचा डाव आहे. या मैदानाचा विचार केला तर 55 धावा सुद्धा सुरक्षित म्हणता येणार नाही. मात्र एक सन्मानजनक धावसंख्या, चांगली धावसंख्या उभारली गेलेली आहे. पुढचा चेंडू. निश्चितच अतिशय सुंदर प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला चकमादे. लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. कमावले गेलेले 4. केतन मगर हा महत्वाचा हुकमाचा एक्का आहे. ते तरार मारा करणारा गोलंदाज आहे. जबरदस्त ताकदीचा खेळाडू आहे. टॅलेंट सुद्धा जबरदस्त आहे. अष्टपैलू कामगिरी करतोय. 54 धावा. पुढचा चेंडू. दुर्गेश खरपडे गोलंदाजी करतील आणि सामोरं जाईल केतन मगर. एस डी डोहळे. 54 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू. सुरेख चेंडू. निश्चितच चेंडू जातोय मिडावच्या क्षेत्रात. पळून एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण आणि आपण पाहतोय अगदी डोळ्यासमोर या ठिकाणी दरोडा पडला 1 धावेचा आणि 56 धावा धावफलकावरती. सचिन घोडविंदे यांचा संघ एस डी डोहळे एक बातब्बर संघ ओळखला जातोय. शेवटचा चेंडूही शेष असेल. 56 धावा. टार्गेट तर खूप चांगल्या पद्धतीने सेट झालाय. 14च्या सरासरीनं या धावा उभारल्या गेल्या. शेवटच्या चेंडूवर चौकार षटकार आला तर सरासरी आणखी उंचावणार आहे. सकाळचा सत्र आहे. दरम्यान दुर्गेश खरपडे सामोरं जात आहेत केतन. सुरेख चेंडू होता. चांगला फटकाही खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू तेवढ्याच वेगानं आपण पाहतोय जसा आला तसा अडवला गेला. 2 धावा लिहिल्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे धोका होतोय. 58 धावा धावफलकावरती. 59 धावांचं विजयाचं लक्ष्य असेल. हे लक्ष्य कशा पद्धतीनं
साध्य केलं जाईल हे तर पाहणारच आहोत, परंतु आपण वळणार आहोत नाणेफेकीकडे. या ठिकाणी मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी संघाचा कर्णधार यस इनिंग ब्रेकमध्ये बरोबर पोचतो आहे. तर जयनवान माहुली संघ दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. वेलकम. चॅलेंज ग्रुप कळंबोळी स्वर्गीय किरण शेठ स्मृती चषक 2026 टॉसबॉक्स A1 जोडी आहे. तर मी या ठिकाणी करणला विनंती करतोय. येस नाणेफेकीसाठी यायचं आहे आपण. एका बाजूला किरण स्मृती, दुसऱ्या बाजूला चॅलेंज ग्रुप. नाणेफेकी होत आहे. आजच्या दिवसातील दुसरा सामना चॅलेंज ग्रुप अशी मागणी झाली, मात्र किरण स्मृती आले. नाणेफेकीचा कोल जिंकलेला आहे तो कांदळी संघानं. सोपान पालवी यांच्या सौजन्यानं शीतपेय आहे. धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. नाणेफेकीचा कोल जिंकलाय मीनाक्षी स्पोर्ट कांदळी संघानं. निर्णय काय घेणार आहात? फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. कळंबोळीचं पहिलं पर्व आहे. स्पर्धा आयोजनाबद्दल आणि स्वर्गीय किरण दादाबद्दल काय म्हणशील? खूप चांगला नियोजन केलं आहे आणि खेळायला खूप मजा येईल इथं. किरण दादाच्या काही आठवणी आहेत? हां, कारण सातत्यानं संघाच्या बरोबर असतात. तुम्ही आता नुकतीच स्पर्धा जिंकलेली आहे. स्पर्धा जिंकून ह्या ठिकाणी आलात, कसं वाटतंय? खूप एन्जॉय केलं सर्व गावातल्या मुलांनी आणि मोठ्या माणसाही पण खूप एन्जॉय केलं. खरं म्हणजे गेल्या वर्षीच तुम्ही त्या स्पर्धेचे दावेदार होतात, पण विवेक शेलार हा मध्ये आला. कारण मयूरला तिथे खूप फॉर्म सापडलेला होता. अत्यंत दर्जेदार फॉर्ममध्ये मयूर होता, मात्र मयूर तिथेही मॅन ऑफ द सिरीज पासून वंचित राहिला होता. त्याची भर त्यांनी इथून या स्पर्धेमध्ये मागच्या काढली असं वाटत नाही? हां, नक्कीच. नाणेफेकीचा कोल महत्त्वाचा होता. हो नक्कीच. नाणेफेकी जिंकली असते तर काय केलं असतं? फिल्डिंग केली असती, पण आता बॅटिंग करायचं आहे तर 50+ जाण्याचा प्रयत्न करू. समोर कांदळी एक फॉर्ममध्ये असलेला संघ आहे, काही दबाव असेल? नाही, दबाव तर नाही आहे, तो गेम प्लॅन करू. या स्पर्धेबद्दल काय वाटतं? खूप छान आयोजन केलं आहे. प्रथम वर्ष आहे, पण खूप छान आयोजन केलं आहे. किरण दादाची काही आठवणी तुला आहेत बाळा? नाही, काय माहीत तर नाही आपल्याला. सातत्यानं संघाबरोबर असायचा, असू द्यात. कारण आपण पाहिलं तर खूप सुरेख सुंदरशी स्पर्धा आहे. काय दबाव आहे का सामना रंगतदार पाहायला मिळेल प्रेक्षकांना? नाही, सामना रंगतदार पाहायला मिळेल. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा देतोय. नाणेफेकीचा कोल आहे. मीनाक्षी स्पोर्ट कांदळी संघाने जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. माईक ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जिथे सज्ज आहेत व्हॉइस ऑफ भिवंडी दीपक सुतार. थँक्यू सो मच गायकवाड सर, आमचे मार्गदर्शक आणि PTCच्या माध्यमातून सातत्याने त्यांचा आवाज आपण पाहतोय. शिक्षक आहेत, तो क्रिकेटपासून कोणी दूर राहू शकत नाहीत. इंजिनियर, वकील, आर्मी मॅन असतील, महाराष्ट्र पोलीस असतील, शिक्षक वर्ग सातत्याने तुम्हाला क्रिकेटशी जोडलेला पाहायला मिळतोय. स्वागत आहे. नमस्कार मंडळी. स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषकामध्ये पहिला सामना HG ढोले टीमने 59 टार्गेट समोर केले. भार्गव आणि कृष्णा 11 वारलीपाड्याच्या विपक्षामध्ये. समीकरण पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी स्ट्राईक इनवर कुणाल काचरे. साहिल समोर. पहिलाच बॉल पुढ्यात टाकला होता, थोडासा दूर ठेवला. लॉफ करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूच्या मिरिटवर जाता आलं नाहीये कुणाल काचरेला. थोडा पुढ्यात टाकला, गती थोडीशी कमी देखील होती आणि डॉट बॉलने ओव्हरला साहिलने केली सुरुवात. साहिल शेख हे नाव चर्चेत आहे. त्यांनी जबाबदारी उचलली पॉवर पिच ओव्हरची. दुसरा बॉल फुल टॉच बॅटवर घेतला, समोर लॉफ केलाय. लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार येत आहे कुणाल कासरीच्या बॅटमधून. मारलाय ऑन साइडला काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कुणाल कासरेचा धमाका येतोय सिक्सर.
कुणाल काचरेने आता कचाकच फटके सजवायला सुरुवात केली आहे. पहिलाच बॉल डॉट होता, परंतु आता त्याच्या बॅटचा आवाज येऊ लागलाय आणि साहिल शेखच्या विपक्षामध्ये तेवढं सोपं नाहीये. खूप उन्हाळे पावसाले साहिलने पाहिलेत. सिटी क्रिकेटमध्ये देखील त्याला आपण पाहतोय, ओपन क्रिकेट देखील खेळताना पाहिलंय. त्याच्या विपक्षामध्ये आक्रमण कमी गतीचा होता, यावेळी लेंथ थोडीशी कमी ठेवली, मागे ठेवली, कटरचा वापर डॉट. आयवा जेलसाठी आज देखील 100 रुपये चॅलेंज ग्रुपच्या माध्यमातून दिले जातील. काल एच डोलेच्या प्रेक्षकाने कमाल केली, 4 झेल पकडले, दिवस त्यांनी सोडवला. काल देखील प्रेक्षकांची गर्दी होती. 4 बॉल 10 धाबा, 2 डॉट, 2 मोठे फटके. कुणाल काचरे यावेळी फ्लिक केल्या ऑन साईडला, मनगटचा वापर करत असताना डीप मधून केतन मगर जेलसाठी झेबाबत आला होता, परंतु कॅच सुटली आहे. त्याच्यानंतर केतनचा विचार केला की ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये द्विधा परिस्थिती असते, जेल देखील करायचं आहे, चौकाराचं रक्षण देखील करायचं, त्यावेळी शरीरावर बॉल आदलला पाहिजे जेणेकरून जेल सुटल्यानंतर चौकाराचं रक्षण होईल. तसा प्रयत्न जरूर केला, कॅच पकडता आली नाही. त्याला देखील माहिती आहे कुणाल काचरेची विकेट खूप महत्वाची आहे. भार्गव आणि कृष्णा 11 वारलीपाडा टीमचा तो हुकमेक आहे आणि त्याच्या विकेटसाठी प्रयत्न सुरू आहेत. चांगली सुरुवात त्यांनी करून दिली 59चं टार्गेट पूर्ण करण्यासाठी. कमी गतीचा होता, ऑन साईडला फेकून दिलाय, बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, हा उत्तुंग षटकार. कुणाल काचरेने भार्गव 11 कृष्णा 11 वारलीपाडा संघ आदिवासी क्रिकेट च्या माध्यमातून देखील, क्रीडा संकुलनाच्या माध्यमातून देखील एक शिस्तबद्ध संघ, शांत क्रिकेट, डिसिप्लिन क्रिकेटमध्ये सातत्याने या पडघा विभागामध्ये भिवंडी तालुक्यामध्ये चर्चेत राहिलेलं नाव आहे. नेहमीच दहशत करतात. चांगल्या गोलंदाजांच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग, चांगल्या संघांना त्याने नमवले. तशी सुरुवात कुणाल काचरेने करून दिली आहे. 19 धाबा, 18 धाबा पहिल्या इनिंग मध्ये 19 धाबा पॉवर पिच ओव्हरमध्ये जमा केले होते एच ढोले टीमने. तुम्ही आमच्यावर विटा फेकल्या होत्या, आम्ही तुमच्यावर दगड फेकू हेच सांगितलं कुणाल काचरेने. सलामीच्या जोडीमध्ये थोडासा बदल आहे. कुणालच्या सोबत किरणच्या ऐवजी प्रवीण चौधरीला पाठवले. एक वेगळी रणनीती आहे. त्यांना देखील माहिती विकेट गेली तर किरण मैदानामध्ये येईल, त्याच्याकडे मोठे फटके सजवण्याची क्षमता आहे. राजेश धनपाल असतील, चांगले बॅटर त्यांच्याकडे देखील आहेत, परंतु आता समोर आव्हान असेल केतन मगरचं. पॉवर पे संपले. स्क्वेअर लेग डीप मध्ये, मिड विकेट देखील डीप मध्ये ठेवला गेले. व्ही शेप मध्ये समोर 2 क्षेत्ररक्षक. केतनचा पहिलाच बॉल फुल टच, फुल टोल वसूल केलाय. नो बॉल, बॉलला पाठवले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या एकूण येथील 7 धावा. पहिलाच बॉल केतन मगरचा उर्फ गोट्याचा खराब होता. लेग स्टंपवर फुल टॉच बीमर आणि त्याच्यानंतर त्यावर हिट करत असताना प्रवीण षटकाराने आपल्या डावाला सुरुवात केली. 7 धाबा आलेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 वर. प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली दुसऱ्या डाबामध्ये. वारलीपाडा टीमने ऑफ स्टंपच्या आत आले, पण तो लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता. फ्री हिट कंटिन्यू असेल. काल देखील एक्स्ट्रा धाबा भरपूर या मैदानामध्ये गोलंदाजाने खर्च केलेत. बॅटिंग करत असताना बॅटर चर्चेत राहिलेत. एक्स्ट्रा धाबा नो वाईटच्या रूपाने भरपूर धाबा खर्च होताना आपल्याला मैदानामध्ये खेळपट्टीवर पाहायला मिळाले. फ्री हिट प्रवीणसाठी. यावेळी क्रॉस बॅटने ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. बॉल चालले समोर, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक. सिंगल येते. सुरुवात चांगली झाली आहे. 59चं टार्गेट आहे 4 ओव्हरमध्ये, म्हणजे जवळजवळ तुम्हाला 14+ सरासरी गाठायची आणि जी सुरुवात पाहिजे ती करून दिले. परंतु या सामन्यामध्ये आता विकेटची आवश्यकता आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमला, त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
कुणाल काचरे स्ट्राईक एंडवर. केतनचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. विकेटची चर्चा करत होतो आणि अखेरकार ती विकेट केतन मगरने गोट्याने मिळून दिली. फलंदाज बाद कुणाल काचरे. झेल लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळाला. समोर धावत आला वेगाने. चेंडू देखील वेगाने त्याच्याकडे येत होता आणि अशा परिस्थितीमध्ये झेल पकडणं सोपं नसतं. ते काम राजा फर्डेने केले. महत्वाची विकेट आपण चर्चा करत होतो. त्या चर्चेलाच उदाहरण आलंय की कुणाल काचरेची विकेट महत्वाची असेल आणि त्याच्यानंतर नवीन बॅटर किरण काचरे. 27 वर पहिला झटका लागलाय. आफ्टर करू तर समोर फोर्स करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. चांगला झेल. दुसरा झटका लागलाय. महत्वाची कॅच. किरण काचरे बाद. दोन विकेट. पहिलाच बॉल खराब होता. त्यानंतर वाईट बॉल. थोडीशी दबावमध्ये सुरुवातीला गोलंदाजी करत होता. वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस एक्स्ट्रा धाबा दिल्या परंतु त्यानंतर एक सूर सापडले केतन मगरला आणि चांगले झेल पकडले. दोन लॉंग ऑन मध्ये राजाने राज्य केले. झेल पकडत असताना किरण काचरे कुणाल काचरे सख्या बंधूंची जोडी डगआउट मध्ये पाठवली. किरण काचरेची विकेट देखील या मॅच मध्ये महत्वाची होती. फोर्सिंग स्ट्रोक टायमिंग साध्य करता आल्याने समोर फोर्स करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नवीन बॅटर. आता विकेट टिकून बॅटिंग करावी लागेल. विलास चौधरी प्रवीण चौधरीची साथ देण्यासाठी स्ट्राईक एंडवर. केतन मगर ओव्हर द विकेटने स्विच हिट करण्याचा प्रयत्न. भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे. डॉट बॉल पाहायला मिळाला. छोटा पॅकेज पडा धमाका. नेहमीच गतिवान गोलंदाजी तो करत असतो. गतीवर स्वार होऊन गोलंदाजी करत असतो. पहिलाच बॉल गती वाढवण्याचा प्रयत्न केला. तो तिथे थोडासा फसला. तो खराब आला. त्यावर 7 धावा खर्च केला. त्यानंतर वाईट टिकली टाकला परंतु आता चांगली गोलंदाजी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. चांगलं कमबॅक करून दिले या ओव्हरमध्ये केतन मगरने. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये एक षटकार लागला नो बॉलवर. त्यानंतर वाईट बॉल परंतु त्याच्यानंतर 2 विकेट आणि 2 डॉट बॉल. शेवटचा बॉल विलाससाठी यावेळी समोर फोर्स केलाय. स्ट्रोक तेवढा फारसा चांगला नव्हता. फक्त सिंगल येईल. त्याचबरोबर ओव्हरची आता समाप्ती होईल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 59चं टार्गेट आणि त्याचा पाठलाग करत असताना भार्गव कृष्णा 11 वारलीपाडा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 वर. विकेट गेले 2. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 वर विकेट गेले 2. जी सरासरी पाहिजे ती सरासरीचा पाठलाग तर केलाय परंतु 2 महत्वाच्या विकेट गेलेत. विकेट महत्वाच्या होत्या. इथून धाबा चेस करण्याची जबाबदारी विलास चौधरी आणि प्रवीण चौधरीला स्वीकारावी लागेल. षटक क्रमांक 3 क्षेत्ररक्षणाची आपण आता थोडीशी चर्चा करूयात. स्क्वेअर लेग डीप मध्ये ठेवला जाईल. मिड विकेट देखील डीप मध्ये असेल. लॉंग ऑन लॉंग ऑफ. हे 2 क्षेत्ररक्षक ऑफ साइड सर्कलच्या आतमध्ये आहे. शॉर्ट थर्डमॅन पाहायला मिळतोय पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक काही कव्हर देखील सर्कलच्या आतमध्ये ठेवला गेले. शॉर्ट फाईन लेग मध्ये देखील क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये ठेवला गेलाय. फरान शेख याचं 3रं षटक. 12 बॉल मध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. 15.50 ची सरासरी गाठावी लागेल. स्वागत असेल सर्वांचं स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक 2026. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. अप्रतिम राहिला पहिला दिवस. फरांच्या विपक्षामध्ये आता कशी बॅटिंग होईल. विलास चौधरी स्ट्राईकवर. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. थोडासा आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आणि विकेटचं पतन. 3रा झटका लागलाय वारलीपाडा टीमला.
इटली दुसरा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॉल हवेत मिस टायमिंग स्ट्रोक स्क्वेअर लेग डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली विकेटचं पतन चौथी विकेट डाऊन दोन विकेट या ओव्हरमध्ये फरहान शेखच्या खात्यामध्ये आलेत विकेटची हॅट्रिक करेल का फरहान शेख या मॅच मध्ये नवीन बॅटर संजय विकेट हॅट्रिक बॉल सामन्यामध्ये आता शिरकाव केले चिठोली टीमने विकेट हॅट्रिक बॉल ऑन साइडला उडवलाय खेचून मारलाय स्विंग केलाय बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या फलीकडे दर्जेदार षटकार धावफलक 34 वर दूरवर ठेवला यावेळेस लेन चांगली होती लाईन पाहावी लागेल खराब असताना आपण संदीप माने सर सांगतात खूपच बाहेर होता डीआरएचा वापर टीम करू शकत नाहीत फक्त बिमरसाठीच दोन्ही टीम वापर करू शकतात डीआरएचा ऑनफिल्ड अंपर कोणत्याही गोष्टीसाठी डीआरएचा वापर करू शकतात याची देखील दक्षता घ्यायची वाईट बॉल घोषित केले एक्स्ट्रा धाव येत असताना धावफलक 35 वर जरूर विकेट 4 गेलेत परंतु अजूनही जोपर्यंत संजय आहे जोपर्यंत दुसऱ्या क्रमांकाचा आलेला खेळाडू सलामीचा वीर प्रवीण चौधरी खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धोक्याची घंटी असेल याची डोली टीमला संजय स्ट्राईकवर फरांचा पुढचा बॉल एक लेफ्ट स्टाईलने उडवण्याचा प्रयत्न बॅट थोडीशी फिरली बॉल चाललाय कव्हर पॉइंटच्या दिशेने सिंगल येते या ओव्हरमध्ये आतापर्यंत धाबा खर्च केल्या 8 4 बॉल मध्ये विकेट आले 2 फरहान शेखच्या खात्यामध्ये एक षटकार जरूर खर्च केले परंतु महत्वाच्या 2 विकेट आपल्या नाबाबर करत असताना थोडासा प्रेशर क्रिएट केलंय त्यांनी वारलीपाडा टीमवर प्रवीण चौधरी स्ट्राईकवर सफल झालेत ऑन साइडला स्लॉग इट केलाय बॉलला पाठवले मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे दर्जेदार षटकार याची मी चर्चा करत होतो की दुसऱ्या क्रमांकाचा बॅटर सलामीचा वीर प्रवीण चौधरी अजून खेळपट्टीवर आहे म्हणजे धोक्याची घंटी वाजेल आणि ती वाजवली आता त्याने काय जबरदस्त स्लॉग इट पाहायला मिळाला 7 बॉल 17 निर्णायक बॉल असेल या मॅचचा एक सिंगल येईल मोठा फटका असेल विकेट येईल डॉट बॉल येईल एक सिंगल प्राप्त करत असताना प्रवीण आपल्याकडे स्ट्राईक ठेवेल भरपूर प्रश्न आहेत त्यांना उत्तर मात्र आता गोलंदाज आणि फलंदाज यांना द्यावं लागेल खाली राहिला टप्पा पडल्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न सिंगल घेण्याचा प्रयत्न होता प्रवीण चौधरीचा ओव्हरची समाप्ती डॉट बॉलने आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक 42 वर विकेट गेले 4-6 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता यानंतर सामना राहुलचे चंदे या ठिकाणी जोडले गेले त्यांचे देखील सरचे स्वागत त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय यानंतर सामना क्रमांक दुसऱ्या दिवसातील मीनाक्षी स्पोर्ट कांदली त्यांच्या विपक्षामध्ये हनुमान वाहुली
चुपाडाच्या क्रीडा नगरीमध्ये काय जबरदस्त क्रिकेट दाखवलं मीनाक्षी स्पोर्ट कांदलीने. विशेष करून त्या टीमचा हुकमे एक्का कांदलीकरांचा अभिमान आणि स्वाभिमान जपणारा खेळाडू मयूर जाधव. अप्रतिम बॅटिंग गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे. मोठ्या मोठ्या संघाने त्या टीमने पाणी पाजलं आणि त्याच्यानंतर चॅम्पियन ठरल्यानंतर गावामध्ये केलेला आनंद जल्लोष. 6 बॉल 17 धावांची गरज. स्ट्राईक इनवर संजय, त्याच्यामध्ये देखील क्षमता आहे, त्याच्या बॅटमधून देखील या इनिंग मध्ये षटकार आले. 2 बॉल त्यांनी फेस केलेत, 7 धावांचे योगदान दिले. परंतु आता प्रवीण चौधरीकडे स्ट्राईक दिली जाईल का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. 6 मध्ये 17 ऑफसाइड पूर्णपणे सर्कलच्या आतमध्ये. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ ठेवले गेले. स्क्वेअर लेग डीप मध्ये, मिड विकेट डीप मध्ये, काऊ कॉर्नर मध्ये देखील शतरक्षक राजा फर्डेल आपण पाहू शकता. फिल्डिंग अगदी रांगोली प्रमाणे सजवली आहे एजी डोले टीमने. संजय स्ट्राईक इनवर. चौथ्या ओव्हरचा पहिलाच बॉल बॉटमिनचा वापर करत असताना ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका, बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. दर्जेदार चौकार. चर्चा करत होतो की संजयकडे देखील क्षमता आहे, त्याने देखील षटकाराने आपल्या डावाला सुरुवात केली होती. बॉटमिनचा वापर केला. ऑफ स्टंपचा पुलर लेनचा बॉल, खूपच चांगला ऑफ ड्राईव्हचा नमुना दाखवला संजयने. चौथं षटक 7चं. आता त्यांनी कोणाला साथ दिली आहे हे देखील पाहावं लागेल. 5 बॉल मध्ये 13 धावांची गरज. ओव्हर द विकेटने पुढ्यात टाकलाय. पुन्हा एकदा बॉटमिनचा वापर करत असताना लॉफ करून दिलाय. लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑफ मध्ये सिंगल येते. दोन्ही बॅटर खेळपट्टीवर सेट झालेत. म्हणजेच येथून पर्याय विकेट जर आली तर थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो. 4 बॉल शिल्लक. 4 बॉल मध्ये 12 धावांची गरज. विकेटच्या शोधामध्ये प्रयत्न करावे लागतील, कारण दोन्ही बॅटरकडे क्षमता आहे, त्याचं प्रात्यक्षिक या सामन्यामध्ये त्यांनी दाखवले. विकेटसाठी प्रयत्न करावे लागतील जी ढोले टीमला. 4 बॉल 12 धावांची गरज. चॅलेंज ग्रुप कलंबोली, गावदेवी स्पोर्ट कलंबोली यांच्या माध्यमातून उभारलेली स्पर्धा. खरं तर इथे चॅलेंज ग्रुपचा कलंबोली गावाचा स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषकाचा विजय होते. कालपासून एकापेक्षा एक सामने पाहायला मिळतात. विजयसाठी होता समोर, लॉफ्टेड करून उडवलाय, बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा उत्तुंग षटकार. मध्ये 17 धावांची आवश्यकता होती. पहिल्या ओव्हरमध्ये साहिल शेखने 18 धावा खर्च केल्या. केतन मगरचं दुसरं षटक 10 धावा 2 विकेट. फरान शेखने 2 विकेट घेतल्या, 14 धावा खर्च केल्या. आणि आता 3 बॉल मध्ये फक्त 6 धावांची आवश्यकता. प्रवीण चौधरीने या इनिंग मध्ये 3 षटकार ठोकलेत, 19 धावांचं योगदान दिले. बॉल फेस केलेत 5. डॉट बॉलची विकेटची आवश्यकता असेल यावेळेस. क्लीन बॉल दांडी गुल केली आहे का हेच पाहावं लागेल. यस, विकेटचं पतन. स्मृती चषकाचं हे टायटल सॉन्ग आपण ऐकलं. जबरदस्त स्पर्धा राहिली आहे. ज्यावेळेस ओव्हर द विकेटने साथ जात होता त्यावेळेस त्याच्यावर आक्रमण चढवलं, परंतु त्यानंतर आपली स्वतःची साईड त्यांनी बदलवली. पंचांच्या उजवीकडून जात असताना राऊंड द विकेटने मारा खेळला. सफल झाले होते बॅटर. रेस्ट्या दाखवल्याने ते वाकवण्याचं काम साधने केलं. 2 बॉल 6 धावांची गरज. नवीन बॅटर सागर चौधरी स्ट्राईक एनवर. विकेट गेलेत 5. सागर म्हणजे समुद्र मोठा. काय प्रयत्न करेल. पुढ्यात टाकलाय, ऑफस्टंपच्या बाहेर होता. परफेक्ट व्हाईट यॉर्करचा नमुना. हा बॉल डॉट. स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक चॅलेंज ग्रुप कलंबोली स्पर्धेचा दुसरा दिवस. पहिला सामना 1 बॉल 6 धावांची गरज. गोल्डन षटकार येईल का. सागर चौधरीच्या बॅट मधून हेलिकॉप्टर स्टाईलने समोर लॉफ केलाय, परंतु
त्यावर कोणती धाव नाहीये आणि त्याचबरोबर सामना जिंकलाय. 59 डावा दुसऱ्या डावामध्ये डिफेन्स केलंय जी डोले टीमने. प्रयत्न चांगले केले वारलीपाडा टीमने, परंतु प्रयत्नांना यश आले नाहीये. चांगले प्रयत्न केले, विकेट टिकून बॅटिंग करता आली नाहीये. त्याचबरोबर सामना संपलाय. वर्चस्व राहिलं ढोली टीमचं. मॅन ऑफ द मॅच